20/4/2020 गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पाठवलेलं पत्र. विषय फक्त सांगतो. ए सरदेसाई शाखा अभियंता यांच्या कामकाजाबाबत हाही विषय जगजाहीर आहे, वेगळं काय नाही. एकच पॉईंट वाचतो. धामणी गावाअंतर्गत रस्ता मजबूतीकरण व खडीकरण करणे रुपये 5 लाख. देवारे दक्षिणवाडी स्मशानभूमी रस्ता तयार करणे रुपये 4 लाख. अशा दोन्ही कामांची बिलं 31 मार्च 2020 रोजी ह्या कार्यालयाकडे सादर केलेले आहे. दोन्ही कामांची पाहणी केली असता जागेवर काहीच काम झालेले नाही असे दिसून आले. याचा अर्थ श्री ए सरदेसाई यांनी काम पूर्ण न करता कामाच्या बिलाचा प्रस्ताव सादर करून या कार्यालयाची दिशाभूल केलेली आहे. गटविकास अधिकारी टू कार्यकारी अधिकारी. पत्र आहे 24/4/2020. 20/7/2020 म्हणजे 2-3 महिन्यातच. ॲड्रेस टू मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत. क्रमांक नंबर 2 म्हणजे त्यांनाही सांगितलं. संदर्भ क्रमांक 2 आणि 3 श्री आशुतोष अनिल सरदेसाई शाखा अभियंता यांना सेवेत पुनर्स्थापित करून घेण्याबाबत निर्णय झालेला आहे. पुनर्स्थापित करून घेण्याबाबत निर्णय झालेला आहे. सांगितलेलं कोणाला आहे? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जिल्हा परिषद रत्नागिरी. त्याच्या पुढे 10/9/2020 श्री सरदेसाई शाखा अभियंता यांनी दोषारोप खुलासा सादर केलेला आहे. श्री सरदेसाई यांचा खुलासा हा संयुक्तिक व समाधानकारक नसल्याने सदरचा खुलासा अमान्य करण्यात येत आहे. 10/9/2020 ह्याच्यामध्ये उदय सामंतला पत्र पाठवलेलं नाही, म्हणजे ॲड्रेस केलेलं नाही. सद्यस्थितीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय चिपळूण येथे कार्यालयीन कामकाजाची गरज लक्षात घेता श्री आशुतोष अनिल सरदेसाई शाखा अभियंता यांचा संदर्भ क्रमांक 3 या आदेशान्वये अकार्यकारी पदावरील सेवे ह्या आदेशाद्वारे नियमित कार्यकारी करण्यात येत आहे. म्हणजे परत आहे तिथेच तुम्ही लुटा, रत्नागिरीला पोखरून टाका, रस्ते बनवा नका बनवू, पैसे घ्या, बिलं टाका, तुम्हाला बिलं मिळतील. जिल्हा परिषदचा कारभार. आणि हे सगळे हलकट जिल्हा परिषद लुटतायत, पोखरून टाकतायत. हे फक्त 3 प्रकरणं तुम्हाला सांगितली. ह्याच्यावरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे साधारण अंदाज तुम्हाला आता तरी यायला पाहिजे. ही कामं गुहागरची ती सगळी तुमच्या समोर ठेवलेली आहे. ह्याच्यावर कारवाई काय करणार? तर आता मी SP साहेबांना पत्र लिहून, काय होईल अशी अपेक्षा नाहीच, पण तरी प्रोटोकॉल प्रमाणे SP साहेबांना पत्र लिहून हे सगळे भ्रष्टाचारी, याच्यावर तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स काय उचलणार आहात याच्यावरती मी त्यांना पत्र लिहिणार आहे. जर नाही क्रिमिनल ऑफेन्स इनिशिएट केला, कोर्टातून इनिशिएट करायला लावू. कारण का न्यायव्यवस्था अजूनही आपल्या देशात आहे. ठाकरे सरकारच्या बापाचा हा महाराष्ट्र नाही. आणि असे अधिकारी आणि असे घाणेरडे कृत्य जर आपल्या जिल्ह्यामध्ये हो, कसा विकास होणार? 20-20, 25-25 लाख रुपये, 46 लाख रुपये, कुठे 50 लाख रुपये गेले कुठे माहीत नाही. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, अजूनही ठेके सुरू आहेत. अधिकारी जागेवर बसलेले आहेत पैसे खाऊन, तरी माहीत नाही काय चाललंय. म्हणून ही सगळी कारवाई आणि ह्यानंतर दर महिन्याला किंवा महिन्यातून 2-3 वेळा जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे कारभार आम्ही जनतेसमोर आणू, जनतेमध्ये जाऊ, ती पुस्तिका बनवू की कसा हा शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद जी दिवाळखोरीत आहे, रत्नागिरीची जिल्हा परिषद आज दिवाळखोरीत आहे, विकावी लागेल. पण तरी नेत्यांना फरक पडत नाही. फ्रॉड ठेकेदारांना वाचवण्याची कामं होत आहेत, फ्रॉड अधिकाऱ्यांना वाचवण्याची कामं होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपला रत्नागिरी जिल्हा अडकला आहे.
ही सगळी कारवाई ही क्रिमिनल ऑफेन्सकडे न्यावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न आता करणार आहोत. प्रोटोकॉलप्रमाणे जसं सांगितलं एस पीला अगोदर पत्र देईन, काय अपेक्षा नाही तरी पण पत्र द्यावं लागेल. ते करून मग बाकीचा पुढचा जो काय विषय आहे तो आम्ही हाती घेऊ. याच्यावर आणि इतर कुठल्याही विषयावर आपल्याला काय बोलायचं असेल आपण विचारायचं असेल आपण विचारू शकतो. करण्या पाठीशी घालते. तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीसांसुद्धा नोटीस पाठवली त्या संदर्भात. ठाकरे सरकार एवढं बावचळलं आहे आणि बिंडोक कामं करतं हे काय वेगळं 2.5 वर्षामध्ये सांगायची गरज नाही. विरोधी पक्ष नेता फ्लोर ऑफ द हाऊसवर जे बोलतात त्यांना ती प्रिव्हिलेज आहे. हे स्वतः काल फडणवीस साहेब बोलले. पण राणेसाहेबही विरोधी पक्ष नेता होते अनेक वर्ष. जेव्हा फ्लोर ऑफ द हाऊसवर आपण जे बोलतो, विधान भवन एक इन्स्टिट्यूशन आहे, ते एक स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे. तिकडे मुंबई कमिशनर पण येऊन कोणाला अटक करू शकत नाही, कारण का ते विधान भवन आहे, त्याचे कायदे वेगळे आहेत. ह्याचा काही न विचार करता ठाकरे सरकारने नोटीस पाठवली. त्यांना वाटत आहे की घाबरतील. फडणवीस साहेब कोणाला घाबरणारी व्यक्ती नाही. आज फडणवीस साहेबांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. पवार साहेबांवर आज लोक पवार साहेबांना प्रश्न विचारत आहेत. आज अडचणीत आलं ठाकरे सरकार म्हणून बावचळलं आहे. याला आज मलाही माझ्यावरही केस झाली की मी पवार साहेब ही दाऊदची व्यक्ती असा माझा संशय आहे हे मी बोलल्यामुळे माझ्यावरही तक्रार झाली आज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये. अशा किती जरी केसेस घातल्या फडणवीस साहेबांबरोबर, फडणवीस साहेब फार मोठे आहेत, यांना सगळ्यांना पुरून उरतील. असे कितीतरी ठाकरे, असे कितीतरी पवार हे फडणवीस साहेब खिशात घेऊन फिरतात, लक्षात ठेवा. त्यांना काही फरक पडत नाही. या सगळ्यांना गुंडाळणार कोण? तर फडणवीस साहेबच. आणि असे किती जरी केसेस भारतीय जनता पक्षाच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर टाकली, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही समर्थ आहोत त्यांना सगळ्यांना फेकून देण्यासाठी. सीबीआय चौकशी होईल असं वाटतं. हां, या फडणवीस साहेबांनी जो पेन ड्राईव्ह केलं सादर केलं त्याच्यानंतर ते बोलले जर सरकारने सीबीआय चौकशीची मागणी मान्य नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊ. मला असं वाटतंय की होईल. का नाही होणार? सीबीआय काय बाहेरच्या देशातली नाही आहे. ठराविक मर्यादेनंतर जर तुम्हाला न्याय मिळत नसेल, जसं सुशांत सिंग राजपूतच्या मॅटरमध्ये झालं, तेव्हाही पोलिसांना 70 दिवस सीबीआयला लांब ठेवलं. 70 दिवस. आम्ही तेव्हाही सांगत होतो सुशांत सिंगच्या मॅटरमध्ये 70 दिवसामध्ये सगळ्या पुराव्यांची हेरफार झालेली आहे, नष्ट केलेले आहेत पुरावे. 70 दिवसानंतर सीबीआय आली, अजूनही ती केस चालू आहे. सीबीआय येऊ शकत नाही आपल्या देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये असं होत नाही. ठाकरे सरकारने किती प्रयत्न केले, ममता बॅनर्जीने किती प्रयत्न केले बंगालमध्ये, तरी सीबीआय ही आपल्या देशाची संस्था आहे, तपास संस्था आहे. त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. कायदा आहे, कायद्यानुसारच सीबीआय येणार. आणि हे सगळे जेव्हा पुरावे उघडणार, यांना तोंड लपवायला जागा मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. सरकारी वकिलांनी काल ते एक खुलासा केला आहे त्या चॅनलला की घड्याळ जे समोर बसवलं होतं त्याच्यात कॅमेरा बसवला होता, त्याच्यातून ते शूट केलं. मी जे काही वाक्य बोललो आहे आणि ते शूट केलं गेलं त्याच्यामध्ये तफावत आहे आणि ते हे केलं म्हणजे त्याच्यामध्ये मागे गप्प बसवलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये फेरफार केलेलं आहे. म्हणजे माझं मूळ रेकॉर्ड नाहीच आहे. हे बोलायला काय 2 दिवस लागतं? 2 दिवस गायब होता अधिकारी, वकील, सॉरी. हे सगळं ठरवून आणलं. साहेबांकडे बसले असतील आणि ठरवलं की बोलायचं काय, वेळ काढायचा कसा. 2 दिवस ऑफिसला लॉक लावून बसला होता वकील, सरकारी वकील. कुठे गेला होता? 2 दिवस लागतात हे बोलायला. हा सगळा गेम आहे. आणि पवार साहेब जर या मॅटरमध्ये असतील तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत पवार साहेबांमुळे चुकवावी लागेल किंवा लागली असेल असं ह्या प्रथमदर्शनी तरी ह्या पुऱ्या मॅटरमध्ये दिसतंय. कारण का इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण आजपर्यंत कुठल्याच राजकारण्यांनी केलेलं नाही. कुमार केतकर असं म्हणणार की राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारली जे काँग्रेसचे आहेत, म्हणजे त्यांनी स्वतःची शक्यता वर्तवली. तुम्हाला काय वाटतं? नाही, जर परिस्थिती तशी आली
राष्ट्रपती राजवटी लागेल. आता हे स्वतःहूनच ती परिस्थिती आणतायत. सरकारी वकिलाला एका आमच्या नेत्याला कसं फसवायचं, वेगवेगळ्या नेत्यांना कसं फसवायचं, हे काय महाराष्ट्रामध्ये कधीच झालं नाही असं. हे स्वतःहून राष्ट्रपती राजवट लागावी असं मला वाटतंय, आता काँग्रेसवाल्यांनाच वाटतंय. म्हणून तेच बोलून दाखवत आहेत. आणि जर परिस्थिती तिथपर्यंत आली तशी लागेल, वेळ लागणार नाही, जसं चाललंय तसं. विनय नातूंनी राजीनामा दिले असं सांगितलं. माझ्याकडे नाही दिला, प्रदेशकडे दिला आहे. मी प्रदेशचा फार छोटा माणूस आहे आणि ते माझे नेते बघून घेतील. मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही. विनय नातू आमचे नेते आहेतच, आता त्याच्यावर पक्ष निर्णय घेईल. पण त्यांची नाराजी आहे की विकास कामांना काही ठिकाणी साथ दिली नाही किंवा विकास कामांसाठी सहकार्य केले जात नाही, म्हणून ते मी नाराज तेच म्हटलं की तो गुंता सोडवायचा विषय हा माझ्याकडे नाही. विषय माझ्या कोर्टात नाही. बॉल माझ्या कोर्टात आला की मी मारू शकतो. जिथे योग्य, जिथे त्यांना न्याय मिळेल तिथे त्यांची चर्चा सुरू असेल. मला खात्री आहे त्यांचे विषय सुटतील. संजय राऊतांनी काल परत एक नेहमीप्रमाणे जी प्रेस घेतली आणि बोलली की त्यांनी पेन ड्राईव्ह टाकला तर आम्ही पण दुसरा पेन ड्राईव्ह देणार. कुठून शोधणार? संजय राऊतला किती सिरियसली घ्यायचा हा आता पत्रकारांनी विचार करावा. ज्यांनी महाराष्ट्राला एकही विषयामध्ये कुठली डिलिव्हरी दिली नाही, विषय सोडवला नाही, कधी विषय सुटेल अशी भूमिका घेतली नाही, महाराष्ट्राच्या एकही प्रमुख विषयावर संजय राऊत बोलत नाही, अशा व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये महत्त्व आहे मला वाटत नाही. कधी निवडणुकीला उभा राहिला नाही, कधी नगरसेवक पदाला उभा राहिला तरी डिपॉझिट जाईल अशी परिस्थिती आहे, शिवसैनिकच पाडते. अशा व्यक्तीला का महत्त्व द्यायचं? कसली पेनड्राईव्ह काढणार? कसली पेनड्राईव्ह? त्यांच्याकडे आहे काय? ते आता स्वतः लिहित सुद्धा नाही, त्यांच्याकडे पेन सुद्धा नाही आणि ड्राईव्ह सुद्धा नाही. तुम्हाला असं वाटते संजय राऊत शिवसेनेला धोक्यात आणलं होतं? 100% शिवसेनेला संपवणार संजय राऊतच, लक्षात ठेवा. त्यांनी पवार साहेबांची डील करून ठेवलं आहे की साहेब जे तुम्ही बाहेर राहून करू शकला नाहीत ते मी आत राहून करून दाखवतो. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. 2024मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता हे संजय राऊतच्या अंडरस्टँडिंगमुळे येईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. संजय राऊत ती परिस्थिती आणेल आणि भारतीय जनता पक्षाची एक जी काय आता इमेज झाली आहे, आम्हाला काही संजय राऊतची गरज नाही. असे आमच्याकडे संजय राऊत खूप आहेत, मागे उभे असतात, लक्षात ठेवा. पण आज जी इमेज झाली आहे त्याच्यावरच आम्ही निवडून येऊ. आणि संजय राऊत हा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच पवारसाहेबांनी ठेवला आहे तिकडे, लक्षात ठेवा. आम्ही खासदार असताना संजय राऊत राज्यसभेवर होते, कधीही मी त्यांना शिवसैनिकांबरोबर बघायचो नाही. ते नेहमी पवारसाहेबांच्या दालनात. अहो तो पवारसाहेबांचाच माणूस आहे, 100% पवारसाहेबांचा माणूस आहे. पेरोलवर आहे, पगार सामन्याचा घेतो, पण इमानदारी तिकडे दाखवतो, तिथे मोठं मीटर असल्यामुळे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका. तो शिवसेनेची विकेट काढायला त्यांनी जन्म घेतला आहे आणि तो बरोबर सगळ्यांची विकेट शिवसैनिकांची काढून मग जे काय जायचं आहे राष्ट्रवादीमध्ये जाऊन आराम करेल. पुढचा राज्यसभेचा राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असेल तर बद्दल बोललात, त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही दाऊद म्हटल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे त्यांनी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दाऊद म्हटल्यामुळे कोणाच्या जीवाला धोका आहे? पवारसाहेबांच्या. आणि माझा आरोपच हे आहे आणि माझा संशय हे आहे की पवारसाहेब हे दाऊदचीच व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये. नवाब मलिक नसतील, कदाचित सेकंड थर्ड असतील, पहिली व्यक्ती शरद पवार आहेत, असा माझा संशय आहे. या राज्यामध्ये संशय घेऊ शकत नाही माणूस, संशय व्यक्त करू शकत नाही. ह्याच्यामध्ये तक्रार कुठे आली? आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि ते पण राणेंचा. दाबू शकतो, एवढं करून सुद्धा नाही दाबू शकले. यांची अवकात नाही आमच्यासमोर. मी बोलतच राहणार. अशा एक नाही 1000 तक्रारी करा. जो माझा संशय आहे, दाऊद ज्यांनी धुडगूस घातलं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अशा माणसाच्या लोकांबरोबर नवाब मलिक ॲग्रीमेंट साईन करतात, त्यांना पैसे मिळतात, बॉम्बस्फोटाचे आरोपी, त्यांना पैसे मिळतात आणि ते पैसे, त्या पैशानंतर काही बॉम्बस्फोट होतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तर काय बोलायचं नाही. आणि तरी तो तुमच्या मंत्रिमंडळात. अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला आणि केव्हा घेतला?
जेलमध्ये जायच्या अगोदरच घेतला ना. आता हे तर जेलमध्ये आहेत. कोण लागतो नवाब मलिक तुमचा? म्हणून आमचा संशय आहे की जो तुम्हाला दाऊदचा माणूस चालत असेल तर कदाचित तुम्हीच तर दाऊदची व्यक्ती नाही ना, हा माझा संशय आहे. आणि मी ते बोलणारच. आणि असा आमचा आवाज दाबू शकत नाही. लक्षात आलं ना. आम्ही मागच्या अनेक वर्षापासून संघर्षच बघतोय, संघर्षातून उभे राहिलो आहे. एका दिवसाने 5-6 दिवसांनी आम्ही काय थांबणारे नाही. ह्यांना संपवल्याशिवाय पण गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा त्यांनी. सर आता बजेट सादर झालं, कोकणाला जे काही मिळाले ते समाधानकारक आहे का? बिलकुल नाही. मुळात अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून त्या पदावरच योग्य नाही. लक्षात ठेवा. त्यांना अर्थ खातं किती कळतं मला माहीत नाही. ॲलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नाही. मी स्वतः फायनान्सचा स्टुडंट आहे. मी बजेट शिकणारा माणूस आहे. ॲलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ फंड होत नाही. उदाहरण, मुंबई भवन मराठी भवन अनेक वर्षापासून अजित पवार पैसे देत आहेत अर्थ खात्यामध्ये. जेव्हा ते होते, आजही आहेत. मराठी भवन अमुक मागचा वर्ष दिला नाही, पण त्याच्या अगोदर देत होते. कधी 10 कोटी, कधी 50 कोटी ॲलोकेट झाले, जाहीर झालं बजेटच्या दिवशी. म्हणजे फक्त जाहीर करायचं की आम्ही असा बजेट देतो. हो, पण ते अस्तित्वात कुठे आहे? तुम्ही दरवेळेला बजेटमध्ये तुम्ही सादर करता, आम्ही अमुकाला हे पैसे दिले, तमुकाला हे पैसे दिले. वित्तीय तूट महाराष्ट्राची, फिस्कल डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, ती किती टक्के कमी झाली कधी बोलायला सांगा. अजित पवार नाही बोलतील. कारखान्याला लुटायचं कसं अजित पवार सांगतील. पण बजेट, वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट कमी किती झाली, मी अर्थमंत्री असताना किती कमी झाली हे सांगू शकत नाही. कारण का तेवढा आवाका त्यांचा नाही आणि तो त्यांचा विषय नाही. कारखान्यांना लुटणं उठणं ठीक आहे, तिथपर्यंत अजित पवार जिंदाबाद. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजित पवार अर्थ खातं चालू शकत नाही. आणि कोकणाला काय देतात ते? इथे तिथे किल्ल्याला 10-15 करोड रुपये. त्याच्या पलीकडे काय? ते पण मिळतात कुठे? सिंधुदुर्ग किल्ल्याला किती वर्ष ते बजेटमध्ये ॲलोकेट करतात पैसे, 5 रुपये झाले कधी आले नाही. फुटतो आहेत ते किल्ले सगळे. आता असे अजित पवार आहेत, त्यांच्या अर्थसंकल्पावर काय बोलायचं?